नमस्कार मित्रांनो, मी शिवराज टिके आपले स्वागत करतो माझ्या शिवराज क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोकणामध्ये स्थित असलेले परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज आश्रम। राजापूर येथे असलेले परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज हा आश्रम पाहण्यासाठी आलेलो आहे। तर चला तर मग आता पाहूया गगनगिरी महाराजांचा आश्रम कसा आहे आणि त्याबद्दल सविस्तर थोडीशी माहिती जाणून घेऊया। कोकणाचा निसर्ग पाहून जिथे मन तृप्त होते अशा ठिकाणी श्री गगनगिरी महाराज यांचा मठ आहे। आश्रमामध्ये पोहोचल्यावर उजव्या बाजूस आपणास गुहेसारखी रचना दिसते। डाव्या बाजूस आपणास मारुतीरायाची एक सुंदर मूर्ती दिसते। त्यानंतर लगेचच श्री गुरुदेव दत्ताची एक सुबक मूर्ती दिसते। गुहेच्या मुख्य गाभाऱ्यात श्री गगनगिरी महाराज यांची स्थानपन्न अवस्थेत असलेली एक सुंदर मूर्ती आपणास पाहायला मिळते। गुहेच्या उजव्या बाजूस कोरलेली एक सुंदर नागदेवतेची मूर्ती आपणास पाहायला मिळते। त्याचबरोबर आपणास श्री शंकराचे भव्य असे शिवलिंग पाहायला मिळते। धातूमध्ये बनवलेली ही श्री गणेशाची मूर्ती श्री गगनगिरी महाराजांचा जन्म 1906 साली सातारा जिल्ह्यातील मंदुरे येथे झाला। त्यांनी कोकणातील गगनगड, खोपोली आणि गोवा येथे आश्रम स्थापन करून योग साधने, ध्यान आणि भक्तीचा प्रसार केला। श्री गगनगिरी महाराज हे नाथ संप्रदायाचे अनुयायी होते आणि ते जलतपस्येसाठी म्हणजेच नदी किंवा डोहाच्या तळाशी दीर्घकाळ ध्यान करीत असे। श्री गगनगिरी महाराज यांनी कोल्हापूरमधील गगनगड, खोपोली, मनोरी बेट तसेच आंबोळगड आणि दाजीपूर येथे आश्रमाची स्थापना केली। श्री गगनगिरी महाराज यांचे शिष्य श्री उल्हासगिरी महाराज हे आजही आश्रमात येणाऱ्या लोकांना आश्रमाचे महत्त्व पटवून देतात। त्याचबरोबर श्री गगनगिरी महाराज यांचा महिमा पण सांगतात। मग ते पूर्वीचा जो जुना हायवे होता, जुना होता, त्या हायवेनं जात असताना गाडी इथे थांबवायला लावले होते तिथे समोर आपल्या। आणि आशिष महाराज असायचे त्यांच्याबरोबर, आता खोपोलीला असतात ते। तर त्यांना म्हणाले की मला घेऊन चल, मी दाखवतो तिकडे। आणि महाराजांना पाठीवरती घेतलं, पाठीवर असं फिरायचे ते। आणि त्यावेळेला असं पायवाट देखील नव्हती। आता जे मंदिर आहे ना तिथे महाराजांना आणून बसवलं। महाराज काही काळ तिथे ध्यान धारणा वगैरे केली आणि नंतर मग सिंधुदुर्गला निघून गेले। तर निघून जाताना असं त्यांनी सांगितलं की ही पूर्वीची तपोभूमी आहे, इथे पूर्वी 1000 वर्षापूर्वी एका ऋषीनं तप केलेलं आहे ह्या गुहेमध्ये। आता हे स्थान उदयाला येण्याचा वेळ आलेला आहे, कालांतराने हे स्थान उदयाला येईल। आणि असं सांगून मग सिंधुदुर्गला निघून गेले। ही 1980 सालातली घटना। बरोबर। मी 1996 मध्ये महाराजांकडे गेलो, प्रथम दर्शन घेतलं आणि 99 मध्ये मला आज्ञा दिली इथे साधनेला येण्याची। श्री गगनगिरी महाराजांनी वयाच्या 7व्या वर्षी आपले घर सोडले। त्यांनी हिमालयात नेपाळ, भूतान, मानस सरोवर आणि अल्मोडा यासारख्या ठिकाणी भटकंती करून कठीण योग साधना केली। श्री गगनगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक राजकीय नेते आणि सामान्य भक्तांनी अध्यात्माची वाट धरली। श्री गगनगिरी महाराज यांनी 4 फेब्रुवारी 2008 रोजी खोपोली येथे असलेल्या आश्रमात समाधी घेतली। श्री गगनगिरी महाराजांचा योगी जीवन प्रवास आजही अनेकांसाठी प्रेरणादायी आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपलं शिवराज क्रिएशन हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।